नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं CRMS29 या यूट्यूब चॅनलवर। आणि सध्या आपण दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत। तुम्हाला या सणाच्या पुन्हा एकदा माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो तुम्हाला थंबनेल पाहून लक्षात आलंच असेल। आपल्याकडे जो वाडा बनवला जातो गाईच्या शेणापासून, तो का बनवला जातो आणि हा दिवाळी सण आपण का साजरा करतो ह्याविषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। तर ठीक आहे, सर्वात आधी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, आमच्याकडे बनवलेला वाडा दाखवतो आणि मग त्याच्यानंतर बोलू आपण। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समोर अशा प्रकारचा तो वाडा आहे। याच्यामध्ये हे पाहू शकता, सर्वात आधी एक अशी प्रतिमा तयार केलेली आहे की जी काहीतरी उखळाने काहीतरी वाटण्याचा प्रयत्न करीत आहे। असा एक भाकऱ्या थापत आहे या ठिकाणी। तर अशा प्रकारच्या ह्या म्हणजे हे ज्या प्रतिमा आहेत ह्या आहेत गवळणी। आणि त्याच्यानंतर या वाड्यामध्ये जे प्रमुख प्रतिमा असते ती असते बळीराजाची। त्याच्यानंतर बळीराजानंतर या ठिकाणी 7 गवळणी असतात, ज्या की त्याच्यामधली एक जी आहे ती पाणी भरत भाकऱ्या थापत असते, तर एक उकळामध्ये काहीतरी वाटत असते। एक गवळण बळीराजाचं डोकं चेपत असते, तर एक पाय चेपत असते। त्याच्यानंतर उरलेल्या 3 गवळणी ह्या माठ घेऊन पाणी आणत असतात। तर अशा प्रकारचा हा वाडा बनवलेला असतो। आणि वाड्याच्या अवतीभोवती मग कुठे गुरे चरताना किंवा कुठे मेंढरे चरताना त्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्रतिमा त्याच्या बनवल्या जातात। तर ह्याच्यातून काय होतं, ज्या आपल्या घरच्या बाया असतात त्यांची जी कला आहे त्यांच्या हातातली ती कलासुद्धा बाहेर येते, एक प्रमुख गोष्ट। आणि हा वाडा बनवण्यासाठी मित्रांनो प्रामुख्याने गाईचं शेण वापरलं जातं। जी आपल्याकडे गावरान गाय असतं तिचं शेण वापरलं जातं। आणि त्याच्यानंतर दिवाळीचे जे आपण 5 दिवस साजरे करतो ते 5ही दिवस हा वाडा बनवत असतात। तर ह्यामध्ये जे बळीराजाचं जी प्रतिमा बनवली जाते तिचं डोकं हे दक्षिण दिशेला असतं आणि ती प्रतिमा झोपलेल्या अवस्थेत दाखवलेली असते। तर वाड्याच्या भोवती ज्या आपल्याकडच्या स्त्रिया आहेत त्या आपापल्या पद्धतीने भोवतीने वाडा म्हणजे बनवतात। भोवतालची जी भिंत आहे वगैरे असं त्यांना ज्या प्रकारचं ते बनवता येते त्या प्रकारचे ते बनवतात। आणि मग वाडा बनवल्यानंतर त्या वाड्यात बळीराजाची किंवा त्या गवळणीची पूजा केली जाते, त्यांना हळदी कुंकू लावलं जातं। परत झेंडूच्या फुलांनी त्यांना सजवलं जातं। तर अशा प्रकारचं हे 7ही दिवस करतात, त्यांना नैवेद्य वगैरे करतात। पहिल्या दिवशीचा नैवेद्य त्यांचा बाजरीच्या भाकरी, गवारीच्या शेंगा, तर अशा प्रकारचा पहिल्या दिवसाचा नैवेद्य असतो। आणि मग दुसऱ्या दिवसापासून जे काही आपण घरी गोडधोड बनवतो त्याचा नैवेद्य या गवळणींना व बळीराजांना देण्यात येतो। आणि मग संध्याकाळी या ठिकाणी गाई आपल्या घरच्या गाई वगैरे बांधून त्यांच्या खुरांनी हा वाडा मोडला जातो। तर अशी प्रथा आहे आमच्याकडे। आणि ही प्रथा 5ही दिवस चालते। तर 5ही दिवस म्हटलं तर तेच शेण वापरलं जातं पहिल्या दिवसचंच, फक्त दर दिवशी त्यातनी नवं शेण थोडं थोडं ॲड केलं जातं आणि अशा पद्धतीने हा वाडा बनवत असतात। आणि जो आपला पाडव्याचा दिवस असतो त्या पाडव्याच्या दिवशी ह्या वाड्यामध्ये आणखी 5 प्रतिमा वाढतात, त्या असतात 5ही पांडवाच्या, कुंती मातेची आणि द्रौपदीची। तर अशा प्रकारच्या 7 प्रतिमा आणखी वाढतात। तर प्रत्येक भागात हा वाडा वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला असू शकतो। तर अशा प्रकारचा हा वाडा आहे। आणि मला तरी असं वाटतं की आता येणाऱ्या पुढच्या 20 वर्षामध्ये ही जी प्रथा आहे, आपली परंपरा आहे, ही कदाचित आपल्यातून निघून जाईल। कारण काय, नवीन जी पिढी आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल या गोष्टीची एवढी काही कल्पना नाही आणि ते या गोष्टीचा एवढा विचारही करत नाहीत। फक्त आपलं काय सध्या बस फटाके फोडणं आणि एन्जॉय करणं हेच गोष्टी आपल्यामध्ये चालतात। पण ज्या आपल्या खऱ्या प्रथा आहेत जुन्या, त्याला आपण
विसरत चाललेलो आहोत, त्याला मागं टाकत चाललेलो आहोत. तर अशा प्रकारचं हे सण आहे. आणि जर आपण दिवाळी सणाबद्दल जाणून घ्यायचं असलं तर पुराणामध्ये म्हणजे जुन्या काळात बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात की कुठल्या कुठल्या कारणाने दिवाळी सण साजरा केला जातो. कुठं नरकासुराचा वध, किंवा मग भगवान श्रीरामाचं अयोध्येमध्ये परत येणं, अशा वेगवेगळ्या आख्यायिका या दिवसाबद्दल सांगितल्या जातात. त्याच्यापैकी जे हे आपल्या वाड्याबद्दलची जी आख्यायिका आहे ती अशा प्रकारची आहे की पूर्वीच्या म्हणजे पुराण काळामध्ये बळी नावाचा राजा होता. तो प्रजेची काळजी घेणारा राजा होता, ज्याला आपण प्रजादक्ष राजा असं म्हणू शकतो. तर ह्या राजाची कीर्ती संपूर्ण पृथ्वीवर पसरलेली होती. त्याच्यानंतर स्वर्गलोकात देवांनासुद्धा या राजाची अवहेलना वाटत होती. तर मग देवलोकांनी या राजाला संपवण्याचा किंवा त्याचं राज्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर 100 वेळा बळीराजाने इंद्राला हरवलेलं असं सांगितलं जातं. आणि मग त्याच्यानंतर इंद्रदेवाने भगवान श्री विष्णूची मदत घेतली, त्यांना प्रार्थना केली. आणि मग भगवान श्री विष्णूनं वामन रूप घेऊन बळीराजाकडे एक 3 पावलं काहीतरी जमीन मागितली असं सांगितलं जातं. त्याच्यामध्ये मग पहिल्या पावलामध्ये त्याने पूर्ण पृथ्वी, दुसऱ्या पावलामध्ये चंद्र आणि तिसरं पाऊल हे बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं. अशा प्रकारची ती आख्यायिका आहे. पुराणामध्ये अशी कथा आहे ती. तर त्याच्यानंतर मग तो दिवस होता दसऱ्याचा. आणि मग तिथली जी प्रजा होती, ती प्रजा आपल्या राज्याची ही अवस्था पाहून फार दुःखी झाली. आपल्या राजा गेल्याबद्दल त्यांना खूप दुःख होतं. त्या दुःखाचं त्यांनी म्हणजे संपूर्ण राज्यभर एक शोककळा पसरली होती. तेव्हा मग त्या राजाचा पुत्र होता बाणासूर नावाचा. त्याने त्या प्रजेला सांगितलेलं की बळीराजा हे आपल्याला इथून 21 दिवसांनी भेटायला येतील. तर त्यानुसार दसऱ्यापासून 21 दिवसांनी बळीराजा हे त्यांना भेटायला येत असतात. आणि मग तो जो बळीराजाचा येण्याचा दिवस आहे, तो दिवस ती जी प्रजा होती ती दिवाळी म्हणून साजरी करत होती. म्हणजे आपला राजा परत आला या गोष्टीचा त्यांना आनंद होता. आणि तो आनंद त्यांनी मग नवीन कपडे, खायला घरी गोडधोड, अशा प्रकारचा तो सण आपला तेव्हापासून साजरा होत आलेला आहे. आणि तो आजही आपण साजरा करतो. आणि म्हणून म्हणलं जातं, इडा पिढा टळो बळीचा राजा येवो, अशा प्रकारची ती आख्यायिका आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे पूर्वीपासून दिवाळी आपल्याकडे साजरी होत आलेली आहे. आणि प्रत्येक भागातनी वाडा हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतील. तर तुमच्या इकडे वाडा जे बनवत असतील त्यांच्याकडे थोडी चौकशी करा या वाड्याबद्दल, वाडा का बनवला जातो. आणि जे म्हाताऱ्या बाया ह्या वाडा बनवत असतील त्यांना विचारा. आणि ही जी संस्कृती आता आपली लोप पावत आहे, या संस्कृतीला वाचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या पिढीकडून ही संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे, पोहोचली पाहिजे. नाहीतर असं चालत राहिलं तर पुढच्या 20 वर्षात नक्कीच आपली संस्कृती लोप पावेल किंवा ती कायमचीच आपल्यातून निघून जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा एकदा तुमच्यापैकी कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या भागातसुद्धा अशा प्रकारचा वाडा बनवत असतील आपल्या आई आजी वगैरे, तर त्यांना ह्या सणाबद्दल, त्या वाड्याबद्दल थोडी चौकशी करा. ह्याच्याबद्दल तुम्हीसुद्धा थोडी माहिती ठेवा, जेणेकरून आपल्यापासून ही माहिती आपल्याकडे येणाऱ्या आपली जी पुढची पिढी आहे त्यांना ही माहिती गेली पाहिजे. नाहीतर अशा प्रकारे आपली जी संस्कृती आहे, जी पूर्वीपासून चालत आलेली आहे, ती कुठं ना कुठं संपून जाईल. तर ती संस्कृती टिकली पाहिजे, ती जिवंत राहिली पाहिजे, यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता तोपर्यंत करा तुमच्या भागात तुम्ही दिवाळी साजरी.
आम्ही आमच्याकडे दिवाळी साजरी करतो. पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद.